तर नमस्कार मित्रांनो, मी समीर नलावडे तुमचा सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीर नलावडेवरती सहर्ष स्वागत करतोय। आणि आज मी चाललोय मातोंडला पेंडूर गाव आणि तिकडे 360 चाळ्यांचो अधिपती असलेलो घोडेमुख म्हणून प्रसिद्ध देवस्थान म्हणजे घोडेमुख। आणि ह्या घोडेमुखची प्रसिद्धी अशी की इथे दरवर्षीप्रमाणे जत्रा होता। ती सुद्धा जत्रा अशी की तिकडे कोंबे कापले जातात, म्हणजे बरेच म्हणजे तरी नाही म्हटलं तरी 7-8 हजारच्या वरतीच कोंबडे कापले जातात। आणि पूर्ण तो डोंगर जो आहे ना, त्या सगळ्या पूर्ण डोंगरात ना जकडे तकडे माणूस उभे असतात कोंबे घेऊन। आणि त्यात पूर्ण डोंगरात खालतकत म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी त्या गेट पर्यंत सगळे कोंबडे घेऊन उभे असतात लोक, आणि ते कापले जातात। आणि ते एका टायमाकच कापले जातात आणि ते कोंबे कापून प्रत्येक जण घराकडे नेऊन ज्या काय असतात म्हणजे ते वडे सागुरी म्हणा किंवा काय असतात ते कोंबड्याचं शिजवून वगैरे खाल्ला जातात। तर चला जाऊया आपण आता तिकडे आणि बाबल काका त्यांच्या तिकडे पाहुण्यांकडे जाऊ। आपण तिकडेच जेवू जातलो आणि आता मी निघतोय घराकडसून, चला जाऊया। ते बघा असं आता आपण बघतो रेल्वे स्टेशन सावंतवाडीचं नवीनच रेल्वे स्टेशनचं काम झालेलं आपला यंदाच्या वर्षी। तर चला आपण आता जाऊया डायरेक्ट। मित्रांनो आता आपण पोहोचलोय जत्रेक आणि आता थोड्याच वेळात आम्ही वरती डोंगरात जाऊ सुरुवात करतो। माझ्यासोबत आज चेतन त्याला घेऊन येईल सोबती आणि आता जाऊया चला तिकडून जाऊचं आपल्या डोंगरात वरती मेन गेटनेच जाऊया। चला कोंबो बघा कसला कोंबडा आलेला 3.5 किलोच्या बाहेर वेट असताना। मित्रांनो जत्रा बघा कशी भरली आहे। दरवर्षी भरता मित्रांनो ही जत्रा आणि दरवर्षी एवढे कोंबे वगैरे मारले जातात। आणि तुमका एक हे सांगतात, हे बघा हे ते तुमका दिसतात ना सगळे जे मूर्ती वगैरे दिसतात ना, हे जे काय होत ते हात वगैरे दुखत असतात किंवा पाय दुखत असतात तर त्या नवस बोलले जातात। त्या नवसानुसार ना हे नवस फेड करच्यासाठी हे ते आपले अवयव हे केले जातात, चढवले जातात, त्याच्या वरती दिले जातात। म्हणजे कोणतं कान दुखत असतात, पाय दुखत, हात दुखत असतात, पूर्ण असे मूर्ते पण म्हणजे जर आपल्या काय आजार असतात तो बरं होण्यासाठी आपण नवस बोलू शकतो। गुरावासरांसाठी पण बोलू शकतो। हे बघा गुरावासरांचे पण अशा प्रकारे ते नवस जे आहेत ते बोलले जातात आणि पुढच्या वर्षी पेड करूच्यासाठी हे मूर्ती घेऊन त्याचं ते चढवले जातात, देवा त्या दिले जातात। हे बघा हे आजोबा घेऊन बसले, हे बघा ही झील माणसाची ती पुरी मूर्ती आहे ती 100 रुपयाची। काका ते हात आणि कसे काय हात पाय कसे असतात, किती रुपयाने ते सांगा किंमत सांगा त्यांच्या हाताची आणि पायांची सांगा किंमत। त्या हाताची आणि पायाची किंमत सांगा काका। हो सांगा तरी किती रुपयाना सांगा त्यांच्या किमती सांगा 100 रुपयांची जोडी हाता पायाची। आणि मूर्ती हे पूर्ण आहे 150 100 70 म्हणजे जसे काय त्यांच्या ह्याच्यानुसार रेट आहेत ते बनवण्यानुसार ते आजोबांनी सांगितले नाही आपण। ते बघा गाडी वगैरे घालतात, गर्दी बघ किती दिसता मागे, खूप गर्दी आहे। गाड्या बघ उगाच गाड्या घालतात म्हणजे समोर जाणारे पण गाडी असले माझ्या पुढे रोड हा आणि हो रोड सरळ जाता तो आपल्या रेडी साईडला जाता, तर तिकडे जात असेल हे गाडी। बघा मित्रांनो शाळेची सहलीचे पोरगे होते, सहलीची गाडी आता बघितला CST। आपण गेटच्या जवळ येलो, थोडा गेटकडे पोहोचलो। बरेच लोक जेवण आधीपासूनच तयार येत असतात, कोंबे वगैरे घेऊन वरती जातात आणि खूप वरती जाऊचं आपले पावंडे वगैरे होत शिडी चढत जाऊचे। तुमका समोर त्या गाडीवर बघा एक कोंबडो बघूया, कोंबो गाडीवर जाऊन बसलो।
तो कोंबो गाडी लावून बसलो दिसलो तो बघा त्या गाडीवरती कोंबो जाऊन बसलो कोणतं तरी जाऊन बसलो गाडीवरती सेफ मध्ये जाऊन कोण गाडीला चढात त्या का गावतलो बघा मस्त की जाऊन बसलो म्हणजे माका मारायचा नाही मी चलते कोणतं तरी हातात ना सुटान गेलो वाटतं तो कॉम्बॅक जीवदान भेटला आता आपण पोहोचलो गेट कडे समोर दिसता बघा घोडे मंदिर आणि आता आपल्या पूर्ण घाटी चढाव चढण जाऊचं किती पब्लिक दिसता बघा सरळ आता आपल्या चढत जाऊचा डोंगरात सरसरावून जाऊया कारण आता कार्यक्रम चालू होते मित्रांनो मेन गेट हा हैसून देखील कारण बोललं जातात कारण कोणाकोणा जाऊ जमत कोणाकोणा वर जाऊ जमणार नाही त्यांची कारण हैसर गेटवरच दरवाजावरतीच मेन दरवाजावरतीच बोलली जातात आणि हैसरच कोंबे वगैरे कापले जातात हैसून सुरुवात होता कोंबे कापू पूर्ण तुमका वरती जेवढं डोंगर दिसता ते पूर्ण डोंगरात सगळीकडे कोंबडे कापले जातात जाऊया आपण आधी वरती आणि देव वगैरे वारी वगैरे बघूया देवांची चला कसं धावतं लागतं गर्दी जामा चला धावूया पटापट करून आधीच उशीर झाला माझ्यासोबत चेतन येईल पाठी हा कधी येता काय माहिती तो ते का चांगलं ये बाबा हळूहळू मी जाते आधी खूप जाऊचा एवढ्यातच दम लागलो ते बाबा माझ्या पाठोपाठ राहू चला आधी देवळात जाऊया आपण कारण व्हिडिओ बनवतो आपले तेव्हा मागे बघा गर्दी बघा किती दिसता धमाक झाला अजून बराच जाऊचा अर्धो पण नाही लो तर ह्या बाजून बरा सरळ सरळ त्या बाजून डोंगरचं पुरं डोंगरच चढत जातो तिकडे शिडी पण नाही तिकडे शिडी आहे चला जाऊया आधी उशीर झाला हर्षद वगैरे ते वरती वाट बघतात आली वाटतं कॅश झालं कॅश धमाक झाला जाम धमाक झाला अजून आपण अर्धवटच दिलो बराच जाऊचा अजून अर्धवट नेलो आपण आणि बराच धमाक झाला चला जाऊया फटाफट हे बघा कोंबे बघा कसे घेऊन जातात सगळेजण कोंबे घेऊन थांबलेत ते सगळेजण कोंबे आता देवच्या आधी थोड्याच वेळात चालू होतं तेव्हा दिसत कोंबे घेऊन बसलेत सगळेजण सगळे कोंबड्या इथं वाट बघतात जो तो कधी एकदा चालू होता आणि कधी कापाकापी सुरू होता आधी होय होय नाही नाही सगळेजण बघा कसे शांत उभे होत वरती जाऊन पाया पडा निघलेले होत सगळे आणि हैसच गारला वगैरे घालून त्यांचा कोंबे हेच कापले जातले चला जाऊया आपण वरती आता काय खरा नाही हा पाय भरले मस्त की
ऐसून पावंडे बनवलेले होते बघा. पण पावंड्याने गेलाय तर मी उशीर होतो. सेपरेट जाऊ. तेव्हा कोंबे घेऊन सगळीकडे उभे आहेत. चला वाट बघते आधी. आपलं भावाशी भेटलो. ए वर येऊन कसा वाटला? मस्त वाटला. गाव मी लोटल त्याला. किती गर्दी आहे बघा. चलाकच गावना नाही. एक एक शिडी एक एक मिनिटांनी चढतो. फायनली मित्रांनो आपण मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो. दाखवते तुमका. उभ्या दाखव. एवढी जागा नाही गावना कारण भरपूर गर्दी आहे. वगैरे वरती दिसता मंदिर. चला अजून जायचं आपल्या वरती. पावंडे मारण्याचे. एकदम सरळ स्ट्रेट पावंडे असल्यामुळे ना खूप प्रॉब्लेम होता. तरी साधारण 1 किलोमीटर अंतर वरपर्यंत म्हणजे असा सरळ एकदम. हा सांगते सरळ एकदम आपण हिला आता. आणि आता थोड्याच वेळात आपण दर्शन आधी करूया देवाचं आणि नंतर बाकीचा प्रोग्राम सगळा. चला मंदिर दिसतं आता. फायनली आपण मंदिराकडे पोहोचलो आणि पाय जाम भरले आहेत. चला याकडे जवळच होते एकदम. बघा देवाची खामकाठी तयार केलेली आहे आणि आता थोड्याच वेळात खांब काढूक सुरुवात करतोय. हे देववारा. हे जे खांब आहेत मित्रांनो जेव्हा कोंबे कापून होतात तेव्हा खाली नेले जातात. ते कुठल्या मंदिरात जातात काय तुमचं सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये. बघा आधी पाया पडून घेऊया. नमस्कार करूया. चला पाया पडून घेऊया आधी मित्रांनो. फायनली आपल्याला दर्शन भेटलंय महादेवाचं. मित्रांनो अशा प्रकारे इथे पिंडी आहे शंकराची. खूप सुंदर. आपल्याला जास्त वेळ थांबायला नाही भेटणार. चला पुढे जाऊया. सुधाकर परशुराम परब श्रीदेवी बाईट देतात काका. मांजरी बसते आणि ज्यावेळी हा नारळ ठेवला जातो मांजरी बसवली जाते. त्याच्या 5व्या दिवशी हा घोडेमुखाचा उत्सव येतो. या ठिकाणी मातोंड बेंडूर हा एक शांततेमध्ये कार्यक्रम हा या ठिकाणी होतो. आज या ठिकाणी जसं बघायला गेलं तो घोडेमुख हा शुद्ध ब्राह्मण आहे. आता त्या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्व गावकर मंडळीच्या भाविकांच्या हस्ते त्या घोडेमुखाला घोडा नैवेद्य दिला जातो आणि घोडेमुखाचा जो चाळा आहे त्या चाळ्याला नारळ कोंब्याचा मान दिला जातो. या ठिकाणी आपल्या मुलीचा एक कोंबा दुसऱ्या घरी ज्यावेळी लग्न होऊन जाते तिचा अधिक घरचा असा कोंबा दिला जातो. आता भाविक वाढल्यामुळे इतर जे भाविक आपले नवस बोलतात ते इथे दिले जातात. जवळजवळ 40 ते 50 हजार कोंबे दिले जातात या ठिकाणी. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी दुसऱ्या दिवशी जर आपण इथे बघितला तर रक्ताचा तुम्हाला एक थेंब किंवा ते कोंब्याचं पाक सुद्धा दिसणार नाही. ज्यावेळी आपल्या कानाला किंवा डोळ्याला एखाद्याचा विकार असेल तर तो जर बरा झाला तर मी आता त्याची प्रतिकृती अर्पण करेन. अशा प्रकारचे नवस सुद्धा दिले जातात. आणि हा नवसाला पावणारा देव आहे. मातोंड बेंडूर मधचे सर्व भाविक मानकर्मी एका विचाराने एकोप यांनी शांततेमध्ये हा कार्यक्रम होतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये मंदिराकडे त्या ठिकाणी एक भारत उत्सव म्हणून सुद्धा झाला. ज्या ठिकाणी 2.5 ते 3 लाख पब्लिक होते. कसल्याही प्रकारचा गोंधळ न होता शांततेमध्ये हा कार्यक्रम झाला. आणि अशाच प्रकारचा हा कार्यक्रम श्री घोडेमुख करून घेईल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि येथे थांबतो. त्यांची बाईट आपण ऐकली जाता थोड्याच वेळापूर्वी आणि घामाघूम जायला झालंय पूर्ण. इथे जागा पण नाही आहे थोडीफार. आता देवळामध्येच आहे मी. थोड्याच वेळात आता वारी वगैरे काढली जाणार आणि वारी काढून झाल्यानंतर देव जेव्हा हुकूम देतात तेव्हा नंतर ते कोंबे वगैरे
कापले जातात, पण कोंबे कापले जातात ते या जो एरिया आहे देवळाचा त्याच्या खालच्या साईडला कापले जातात, वरच्या साईडला नाही. आणि जर कोणाचा असं समज असेल जर देवाला कोंबे लागतात तर तसं काही नाही. जे 360 चाळे आहेत त्या 360 चाळ्यांना ते कोंबे वगैरे दिले जातात. अशा प्रकारे हा एक छोटासा कार्यक्रम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. याला काय सूचना नाही यार, व्हिडिओ करताय, जाम ताण लागली आहे, जाम वरती आता देवाचा कार्यक्रम सुरू होतो. देव काढले जात आहेत, वारी काढली जाणार आपण आणि होय ते मंदिर आहे समोर आणि वारी काढली जातात. होय हा खाली तर हा हा इथला झाला काय ना. ओके सगळे तयारीत असतात आणि देव वारेसूत्र वगैरे काढले जातात. आता इथे हे हे गावकर आणि पहिलं जो कोंबो आहे तो हेच कापलेला आहे. तर आपण बघूया, भेट टाकाय शॉर्ट घेतो यांच्यासोबत. फुला वगैरे घालून सगळी पूजा करून घेतल्याने आता वारेसूत्र वगैरे होते. होतो का दरची पाटकडे घंटानाथ झालेलो अक्षता वाटतं इकडे जा. इथे बघा तुम्ही हा गोड नैवेद्याचा वाढी फार देवाला दाखवलं जातं. पानं ठेवली गेलेली आहेत केळीची आणि त्याच्यामध्ये गोड खीर वगैरे जे काय आहे त्याचं नैवेद्य दिलं जातं. मित्रांनो इथे पानावरती तांदूळ ठेवले आहेत आणि एका पानावरती शिजवलेला जो काय नैवेद्य आहे तो ठेवलेला आहे. हे बघा हा शिजवलेला आहे आणि हे तांदूळ ठेवलेले आहेत, ते आपल्याला काय माहिती नाही शास्त्र. अशा प्रकारे आता कार्यक्रम सुरू होतोय. कॅमेरे बघा किती लागले आहेत ते पुढे. हा एक शॉट घेण्यासाठी भरपूर कॅमेरा सज्ज झालेला आहे. सगळेजण वाट बघतात त्या क्षणाची, देवांचे वारे वगैरे कधी काढणार त्याची वाट बघतात सगळे. नारळ वगैरे घेऊन सगळेजण उभे. मर्यादेप्रमाणे आपले पावन करून घे. पुढच्याकडे त्या राटीकडे आपलं सामीलपणा राहा. जी जी काय राटीची कामं असतात ती परिपूर्ण करून घ्या. असणाऱ्या सगळ्या त्या रहित विगे चांगला आपला आशीर्वाद दी. अशीच आपली सेवा घडत सांभाळ करून करा. घाला ना घालून झालेला आता सुरुवात पुढच्या कार्यक्रमात. वाढवलेला आहे. अशा प्रकारे आता इकडे नारळ पडले आणि नारळ दिले आपले. आता गर्दी जाम होतली. अशा प्रकारे नारळ फोडतले काका. प्रत्येकाचं नारळ फोडलं होता आणि गर्दी जाम झालेली आहे. एक वळा आपल्याकडे दिला होता, एक वळा हे केला जाता आपल्याकडे घेतात ते बघा. अशा प्रकारे
काका काय गर्दी बघा किती झाली आहे. ते नारळ वाढवतात काका सगळ्यांचे, नारळ कुठून घेतात. खूप गर्दी आली आहे, खूप म्हणजे खूप जाम गर्दी आली आहे. आणि एकामेकात धक्की बुक्की करून नारळ वाढवले जातात. गर्दी बघा मित्रांनो मंदिराच्या एरियामध्ये. असं असं सगळीकडे माणूस उभे आहेत. आणि आता थोड्याच वेळात वारे वगैरे काढून मस्त पैकी खांब मग खाली जातात जेव्हा कोंबडे कापून होतात. कसालपासून माणूस आहेत बघा तुम्ही का दिसतात. हे बघा कसालचे आमचे कपड्यावाले. हे बघा मित्रांनो हे सगळे आता ग्रामस्थ इकडचे जमलेले आहेत आणि तयारी चालू झाली. पुढची फोटोशूट चालू आहे. मित्रांनो इथे बघा हे बघा कोंबडे कापतात सगळीकडे. तेच काका मगाशी तुमका दाखवलंय ते कोंबडे कापून त्यांना दिले जातात. प्रत्येकाचे कोंबडे असतात आणि ते काका एक असे प्रत्येक ठिकाणी सगळे कापत असतात. ते बघा तिकडे पण बघा. आणि पूर्ण हा डोंगर जेवढं तुमका दिसता खालपर्यंत तिकडे सगळीकडे असे कोंबडे कापले जातात. हे बघा हे बघा अशा प्रकारे फक्त ते मांजी आहे ना ती आपल्या पिशवीत घेतात आणि बाकीचा धड तर सगळा ज्याचं कोंबा आहे त्याला दिला जाता. अशा प्रकारे मान लांबल्याचं कशी कापून ते आपल्या पिशवीत टाकतात. आणि त्या मानेचा तुमका सांगतायत ते ग्रामस्थ जे आहेत त्यांच्या घराकडे तर जेवण बनवलं जातं. आणि तेव्हा सगळ्यांका म्हणजे जे पाहुणे मंडळी वगैरे येतात त्यांना सगळ्यांका आता वाढलं जातं. अशा प्रकारे असे सगळीकडे कोंबडे कापतात. असे इथून एकाच जागेवरती नाही सगळे खालपर्यंत कापतायत. काका आहेत ना ते सांगतात आता की आता वारे वगैरे काढतले आणि चला आता सगळ्यांनी खाली जावा, गर्दी कमी करा. कारण जेव्हा वारी काढून आता हे खांब जे आपण बघतो ते खांब जेव्हा खाली जातात ना तेव्हा हे कोणच थांबत नाही आणि कोणी थांबत नसतं मागे देवांच्या सगळे पुढे उतरून खाली जातात डोंगर उतरून. आणि नंतर मग कोणच येणार नाही आजच्या रात्री. आता देव खाली जाणार. वारा येतो एक प्रदक्षिणा घालून पूर्ण आले.
खाली गेलाय आणि हा आता दुसरा खांब खाली जातात आणि हा खांब जो आहे तो सगळे माणसं गेल्याशिवाय जाणार नाही खाली. हे बघा पुढे झेंडा आणि हा खांब आहे आणि एक खांब पुढे गेलाय ते बघा दिसतंय. आता हा उतार उतरून पूर्ण हे सर्व खांब बाहेर जाणार. हा मित्रांनो आता शेवटचा खांब आहे आणि हा खांब जेव्हा खाली जातो मंदिराच्या तेव्हा कोणी इथे थांबणार नाही, कोणीच थांबणार नाही. इथे सर्वजण खाली जाणार. बघा इकडून जाऊन आता तिकडून खाली उतरणार. मित्रांनो हे बघा हे पोलीस निरीक्षक इथे होते. हे पालव म्हणून काय ते जोड मोठे आले बघा. हे इथे पोलीस प्रोटेक्शन ओरसवरून आलं ना, ओरसवरून आले आहेत आणि खाली बरेच जण अजून आहेत त्यांचे साथीदार. चला थँक्यू, चांगला हे काम चांगलं झालं तुमच्यामुळे. चला हे बघा आता कोंबे कापलेले ना हे सगळा रक्त दिसतं. यात तुमका जर उद्या बघू गेलात ना तर हे दिसायचं नाही. हीच महत्वाची इकडे खासियत आहे. हे बघा इकडे पण कोंबे कापलेले होते. सगळीकडे आता आपल्याला जाताना दिसतं कोंबे कापलेले आहेत. आणि चला आता देव पुढे चलत आपण खाली जाऊया. बस काहीतरी हे नको वाईट आपल्याकडचं बघा. चला तर मित्रांनो आता बघा नवीनच एक युट्यूबर तयार होता माझ्यासोबत चेतन चव्हाण. बघूया आता काय करतात, तयार करता काय चाय करतल रे. हा बघला म्हणजे घेऊन चल नाका सोबत म्हणजे मी येतोय. तर चला आता खाली जाऊया. सगळेजण खाली चाललेच बघा. खाली कोणी एक राहायचे नाही आज रात्री तर कोण येणारच नाही, विषयच नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे, प्रचिती आहे. सनसेट बघा मस्त, सूर्यास्त होत आलाय बघा. उतार बघा मित्रांनो एकदम म्हणजे एकदम ना सरळ स्ट्रेट आहे, स्ट्रेट आहे एकदम. हे बघा एकदम सावकाश उतराचा लागता थांबत थांबत. आता आपण खाली चाललो आणि आपल्या सगळीकडे बघा असे रक्त दिसतला कोंबे कापल्याला. सगळीकडे मित्रांनो खूप अशी मोठ्या प्रमाणावर कोंबे कापून कत्तल केली जातात कोंबड्यांची. म्हणजे एक मान्यता असता की आपण कोंबे कापले की नवस पेड होता आपलं, म्हणजे फिटता अशी एक मान्यता लोकांची. त्यामुळे कोंबे वगैरे देतात. तर मी पहिल्यांदाच सांगितलं की कोंबो जो दिलो जाता तो देवाक दिलो जात नाही, देव वरती रावता. आणि हे जो डोंगर दिसता तुमका ह्या डोंगरात 360 चाळे हे वास करतात या डोंगरात. तर त्यांच्यासाठी ते कोंबे दिले जातात आणि त्यांच्या मार्फत ती कामं पूर्ण करून घेतली जातात. शंभू महादेवांचं मंदिर आता आणि त्यांना असं म्हणजे पर्सनली असं हे लागत नाही, काय म्हणतो आपण चिकन मांस मटन वगैरे असला काही चालणार नाही. मग त्यांच्यासाठी कोंबे वापरलं जात नाही. तर खाली जे 360 चाळे आहेत त्या चाळ्यांसाठी हे कोंबे दिले जातात. बघा दादा म्हणता काहीतरी माका विचार. आता काय विचार विषय तुका ही जत्रा कशी वाटली? आता सुंदर पद्धतीत पार पडलेली ह्या जत्रा. आणि बरोबर 6च्या सुमारास जत्रा संपन्न झाली आहे म्हटलंय. संपन्न झाली. हा सूर्यास्त होत दिला आता.
सूर्यास्त हो कधी हो, सूर्यास्त बरोबर. सहाच्या time वर. गेल्या वर्षी 7-7:30 वाजलेले हो हो, यावेळी टायमावर झाली प्रॉपर टायमावर. आणि आणि खूप सुंदर आणि पूर्ण जत्रोत्सव व्यवस्थित प्रकारे पार पडलेलो आहे. तरी साधारण किती लोक होते असतील? कमीत ते 4-4.5 लाख लोक होतीच. आणि 70-80 लाखाच्या वर 70-80 हजार कोंबे कापले गेले. 70-80 हजार कोंबे कापले गेले. किती? 70-80 हजार कोंबे. त्याचप्रमाणे 70 ते 80 हजार आकडो ऐकून ठेवा. त्याच प्रकारे प्रत्येक कुटुंबात 10 पकडून जसे म्हटल्या 1.5 ते 2 लाख कोंबे कापले जातात जत्रेच्या मोसमात. फक्त हे टकली आणि हा काय म्हणतो आपण ती नारळाची वळी. अशाच प्रत्येक कुटुंबात 10 कोंबे असतात घराकडे म्हणजे स्वतःचे प्रत्येकाचे. पाहुणे थोडे असतात ना, त्यामुळे जेवणासाठी कापले जातात प्रत्येकाचे कोंबे. आणि आज तुमका बॉयलर कोणाकडे भेटायचं नाही, प्रत्येकाकडे गावठी कोंबू. प्रत्येकाकडे आणि मी काय म्हणतो की इथे जे आता लोक येतात म्हणजे ज्यांचं कोंबो नसतात ते पण येतात ना, मग त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे जेवण वगैरे असतं. मानकरी आहोत ना, त्यांच्याकडे प्रत्येकाकडे जेवण केलेलं असतं. हा बरोबर. आज कोणाकडे म्हणजे इथे कोण पण जरी म्हणजे नवीन असतात जुनं असतात आणि त्याचं स्वतःचा कोंबो नसलो तरी असं तुम्ही आरामात जेवून जातालास, काही प्रॉब्लेम नाही. कोणाकडे पण गेलास तरी जेवण असतं. आंगणेवाडीची जत्रा जशी होता त्याच प्रकारे इकडे पण नैवेद्य प्रसाद सुद्धा भेटतो. अच्छा, तर चला आता थँक्यू सो मच. हो, धन्यवाद. हे सुट्टी करून देतात वगैरे वजन आणि बरेच जण हैसरच सुट्टी करून देतात कोंबे. आता आपण खाली इलोत आणि कधी बोलता आपण खाली पोहोचलो तर समजलाच नाही. हे बघा इकडे बघा, तुम्ही बघू शकता पिशवे बघू शकता. हे बघा गावकार मान कापणारे म्हणजे कोंब्याची मान कापतात ते. आणि हे बघा अशा प्रकारे हे मान फक्त कापलेली मान कापतात. मानाच्या तीर्थासाठी लोकांका वर्षाची वाट बघतात लोक या मानेच्या तीर्थासाठी. तर असं तर एक हे आहे बघा इकडे पण कापतात. मुंबई पर्यंत जातात. हा बरोबर, पाहुण्यापर्यंत मार्फत. हा पाहुण्या सोयऱ्यांच्या मार्फत जात. तर हेच महत्व इकडे जत्रेचं या. हे बघा गर्दी बघा किती खाली आहे. आणि आता सगळेच लोक खाली जातले. ह्या गेटच्या वरती कोण एक येत नाही. तू बघू शकतोस खाली किती गर्दी आहे ती. सगळा पब्लिक रखडलेला होता. देवांचे खांब बघूच्यासाठी देवांची वारेसूत्र खाली तुमका 2 दिसत थांबलेत आणि आम्ही येतो ते सोबत एक वारेसूत्र आमच्या. तर हे 3 खांब बघूच्यासाठी लोक फक्त थांबलेत गर्दी केल्याने या. तर चला जाऊया त्या पद्धतीचं. होय होय ये. आता हे खांब कुठल्या मंदिरात जातात? आता इकडे गावडेवाडीमध्ये जातात आणि तिथे मुक्काम करणार. नाही थोडा टाइम थांबणार आणि तिथून परत देवळात सातेरीच्या देवळात. मग आता हे खांब जे आहेत ते मित्रांनो गावडेवाडीमध्ये जाणार आणि तिथे थोडा मुक्काम करून नंतर सातेरीच्या मंदिरामध्ये जाणार. तर चला असा होता हा आजचा जत्रेचा व्हिडिओ. तर चला देव चालले आहेत, आपण थोडी जत्रा एक्सप्लोर करूया आणि जाऊया. मित्रांनो पूर्ण जत्रा आपण अशा प्रकारे बघितली आणि बाकी काय दुकानं वगैरे काय सगळ्याच जत्रेने असत, पण मी जा काय प्रॉपर हा खासियत आहे जत्रेची ती दाखवण्याचं या व्हिडिओमध्ये हे केलंय, ट्राय केलाय. तर तुमका हा व्हिडिओ नक्की आवडलो असलो नक्कीच आणि 100% आवडलो असलो बघा माहिती आहे. तर बाकी जत्रा सेम भरली आहे. खाली तुम्ही बघितलं तर सगळी दुकानं वगैरे लागली आहेत, खाज्या बिज्याची सगळी दुकानं लागलेली आहेत. हे बघा इकडे बघा तुमका दुकानं दिसत असतील, खाज्याची दुकानं, परत काय खेळण्यांची आहेत वगैरे सगळी दुकानं लागलेली आहेत. इकडे हॉटेल वगैरे सगळा लागला. मी आता काही तेवढा दाखवत राहत नाही तुमका. तुम्ही समोर बघू शकता सगळी अशी गर्दी जमली आहे आणि लोक जास्त करून मित्रांनो याच्यासाठीच येतात. गर्दी याच्यासाठीच होता की ते कोंबे वगैरे देतात त्याच्यासाठीच होता. तोच एक मेन उद्देश हा या जत्रेचा. बाकी दुकानं वगैरे काय सगळे जत्रेने असतात. ते बघा हे आपले सबस्क्रायबर आहेत आणि माका वाटतं दोन्ही चॅनलचे सबस्क्रायबर आहेत माझ्या भजन चॅनलचे. हे बघा बुवा आमचे आणि यांचं भजन तुमका कोकणी भजनचे तर या चॅनलवरती दिसतला आणि हे त्यांचे वडील, आई वडील आणि भाऊ. चला आपण आता इलो बाबा काकांचे पाहुणे त्यांच्या घराकडे इलो आणि आता आपण जेवण घेऊया. आली देव वाढू घेतले मी जरा जुन्या पद्धतीचे जा आणि मस्त की जेवण घेऊया. पंगत वाढून झाली आहे.
वाटतं बाबेल काकाने काही बाहेर गेले वाढले. अशा प्रकारे जेवण वगैरे बनवून वाढलं आता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.